तर तिथं नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकांचा आज फैसला होणार आहे। नागपूर अतिशय प्रतिष्ठेची जागा फडणवीस आणि गडकरींकरता, त्यामुळे केवळ आता तासभर सुद्धा शिल्लक नाहीये। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आज त्याची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे काल मतदार राजांनी ईव्हीएम मध्ये जे उमेदवारांचं भवितव्य कैद केलं होतं ते आज खुलणार आहे आणि 10 पासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी सध्याला नागपूरच्या हनुमान नगर झोन क्रमांक 3 मध्ये आणि या ठिकाणी जर पाहाल तर या पद्धतीने एकंदरीत जे आहे ते मतमोजणीसाठी व्यवस्था जी आहे ते करण्यात आली आहे। 10 पासून मतमोजणी सुरुवात होईल। हे जे टेबल क्रमांक आपण पाहतोय अशा एकूण 20 टेबल जे आहे ते ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी करता लावण्यात आले प्रत्येक झोन मध्ये आणि सोबतच टपाल मतमोजणीसाठी जे आहे ते 4 टेबलची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। सुरुवातीला टपाल मतदानाची मतमोजणी केली जाणार आणि त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम मधील जे मतमोजणी आहे त्या प्रक्रियेला सुरुवात होईल। मात्र एकंदरीत जवळपास 993 उमेदवारांचं भवितव्य काल मतदार राजांनी जे आहे ते मतदानाचा हक्क बजावत या ठिकाणी ईव्हीएम मध्ये कैद केलेला आहे। त्यामुळे नक्कीच आज दुपारपर्यंत साधारण जे आहे ते एकंदरीतच कोण आपल्या प्रभागाचा नगरसेवक असेल हे चित्र एकंदरीत स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे मुख्यालयाचा गड असलेल्या नागपूरमध्ये जे आहे ते महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार याचं चित्र अगदी दुपारनंतर जे आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होईल आणि कोणाला गुलाल लागेल हे देखील जे आहे ते निश्चित होणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते काय निकाल नागपूर महानगरपालिकेमध्ये हाती येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।